छान मटरचा सीझन चालू आहे, तर मटरपासूनच्या वेगवेगळ्या रेसिपीज तर बनवायलाच पाहिजे. म्हणून मी आज बनवायला घेतलं मटर सँडविच. थोडेसे जे मटर आहेत ते छान वाफवून घेतले आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये काढून घेतले. त्यामध्ये ॲड केलं थोडंसं रवा, मिरची, कोथिंबीर, मीठ आणि त्याचं छान एक बॅटर बनवून घेतलं. त्यानंतर मी काही भाज्या घेतल्या होत्या, जसं की थोडंसं कांदा, टोमॅटो, गाजर, सिमला मिरची आणि ते छान बारीक चॉप करून घेतलं. आणि ॲक्च्युली हे मी स्टफिंगसाठी बनवते. तुम्हाला पाहिजे ते स्टफिंग तुम्ही घेऊ शकता. मी ह्या भाज्यांचं स्टफिंग करणार होते. त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं किसून पनीर आणि पाहिजे तर तुम्ही त्याच्यात चीज पण ॲड करू शकता. पण मी फक्त पनीर, थोडंसं तिखट, मीठ हे सगळं ॲड केलं. तुम्हाला पाहिजे ते स्टफिंग तुम्ही त्यामध्ये सगळं वेगवेगळ्या भाज्यांचं करू शकता. सो रुहीला आवडेल अशा भाज्या मी त्याच्यात घेतल्या होत्या आणि हे स्टफिंग मी त्यामध्ये भरणार होते. सो माझ्याकडे हे असं सँडविच मेकर आहे, त्याला मी दोन्हीकडून छान तूप लावून घेतलं. ते सगळीकडनं बॅटर जे आहे ते स्प्रेड करून घेतलं आणि त्यामध्ये जे स्टफिंग आपण बनवलेलं आहे भाज्यांचं ते त्यामध्ये ॲड करून घेतलं. सगळीकडनं पसरेल असं ते छान इवन स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यावर परत बॅटर टाकून क्लोज करून घ्यायचं, म्हणजे छान त्याचा सँडविचचा शेप येईल आणि आतलं जे स्टफिंग आहे ते बाहेर पण येणार नाही. सो ते बंद करून साधारण 5 ते 6 मिनटं दोन्ही साईडनी छान भाजू द्यायचं. घाई करायची नाही आणि गॅस जास्त मोठा पण नाही ठेवायचा. लहान गॅसवरच करायचं, म्हणजे ते जास्त करपणार पण नाही आणि आतून कच्चंही राहणार नाही. सो असं त्यानंतर असं छानसं ते बनवून रेडी होईल आणि तुम्ही बघू शकता की बिना ब्रेडचं हे मटर सँडविच किती छान टेस्टी आणि हेल्दी पण आहे. सो ह्या मटरच्या सीझनमध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा.